नमस्कार. इंडियन तडका रेसिपी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण साऊथ इंडियन हॉटेल स्टाईल मेदूवडे बनवणार आहोत. हे मेदूवडे वरच्या साईडने एकदम क्रिस्पी व आतून एकदम जाळीदार व एकदम सॉफ्ट असे तयार होतात. चला तर आता आपण हे जाळीदार वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. इथे मी 1 वाटी उडदाची डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर ह्यामध्ये पाणी घालून ही डाळ मी 3 ते 4 तासासाठी छान अशी भिजवून घेतलेली आहे. आता आपण ही भिजवलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटून घेणार आहोत. ही डाळ वाटताना आपण पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. डाळ वाटताना आपण बारीक पेस्ट न करता रवाळ अशी ठेवणार आहोत. डाळ रवाळ असेल तर वडे जाळीदार बनतात. ही डाळ वाटताना मिक्सर आपण सुरू बंद करूनच डाळ वाटून घ्यायची आहे. वाटलेली डाळ आता आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. मिक्सिंग बाउलमध्ये डाळ काढून घेतल्यानंतर छान एकाच दिशेने व्यवस्थित असे 2 ते 3 मिनिटासाठी आपण फेटून घेणार आहोत. डाळ छान फेटून घेतल्यामुळे वडे एकदम हलके होतात. त्यामुळे इथे मी डाळ फेटून घेत आहे. इथे मी ही डाळ 4 ते 5 मिनिटासाठी छान अशी फेटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता डाळीचा कलरही चेंज झालेला आहे व हे पीठ अगदी हलके असे तयार झालेले आहे. आता आपण हे पीठ चेक करून घेणार आहोत. एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेले आहे व त्यामध्ये मी फेटलेले पीठ ॲड करून घेतलेले आहे. पीठ जर पाण्यामध्ये पटकन वरती तरंगत असेल तर समजा आपले पीठ छान असे फेटून तयार झालेले आहेत. आता आपण ह्या पिठाचे वडे तयार करून घेणार आहोत. वडे तयार करण्यासाठी इथे मी दोन्ही हात पाण्याने ओले करून घेतलेले आहेत. इथे मी मीडियम साईजचे वडे बनवणार आहे. त्यासाठी मी अगदी थोडेसे पीठ हातामध्ये घेऊन व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे राऊंड करून घेतलेले आहेत. उजव्या हातामध्ये पीठ घेऊन अंगठ्याच्या साहाय्याने मध्यभागी असे होल करून घेतलेले आहे. आता मी साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. त्यामध्ये आता आपण हे वडे सोडून देणार आहोत. इथे मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेले आहे व त्यानंतर गॅसची फ्लेम मी मीडियम टू लो ठेवलेले आहे. हे वडे आपण मीडियम टू लो गॅसवरतीच दोन्ही बाजूनी कलर चेंज होईपर्यंत छान असे तळून घेणार आहोत. कढईमध्ये बसतील तेवढेच आपण ह्यामध्ये वडे ॲड करून घेणार आहोत. जास्त वडे जर एकसाथ टाकले तर ते वडे व्यवस्थित तळले जाणार नाही. इथे तुम्ही बघू शकता वड्यांचा कलर छान चेंज झालेला आहे. आता हे वडे आपण दुसऱ्या बाजूनीही गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. इथे तुम्ही वड्यांचा शेप बघू शकता. मी अगदी साध्या पद्धतीने हातावरती हे वडे तयार करून घेतलेले आहेत. तरी वड्यांचा शेप खूप सुरेख आलेला आहे. इथे आपले वडे तळून झालेले आहेत. झाऱ्यावरती घेऊन ह्यातले आपण एक्स्ट्राचे तेल पूर्णपणे निथळून घेणार आहोत व त्यानंतर हे वडे आपण काढून घ्यायचे आहे. पीठ फेटून घेतल्यामुळे व आपण मिडियम टू हाय गॅसवरती हे वडे तळल्यामुळे हे वडे बिलकुल तेलकट होत नाहीत व छान असे हे वडे तयार होतात. वडे बराच वेळ क्रिस्पी राहण्यासाठी हे वडे आपण एका जाळीवरती काढून ठेवणार आहोत. ते आपले क्रिस्पी वडे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू.